नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आम्ही निघलो आज फिरायला. आज चाललो आम्ही गौरीच्या भावाचा बर्थडे करायला दिग्रसला. आता तुम्ही बघताल दिग्रसचा प्रवास. हे लोक खाणारे दोघं जणी सोबत आलेले आहे. आमच्या इन्फॉर्मेशन यांच्याकडून टाकून घ्या, कारण मी ड्रायव्हिंग करत आहे. हो, सांगा आता तुम्ही आजसाठी गहू आमचा काय आजचा जिल्हा आहे आम्ही नेहमीसाठी बुक केलेला आहे आम्ही त्याला हमेशासाठी. तर आज आम्ही जात आहोत. माझ्या भावाचा बर्थडे आहे, मोठ्या दादाचा, आणि त्यांना सरप्राईज देण्यासाठी आम्ही तिकडेच जात आहोत. तुम्हाला आम्ही गाडीवर असल्यामुळे थोडासा आवाज कमी जास्त होईल, तर ऍडजस्ट करा. आणि आज तुम्ही बघू शकता आमच्या व्हिडिओ मध्ये नवीन मेंबर आलेला आहे. आणि अजून तुम्हाला खूप सारे मेंबर बघायला येणार आहे. जवळपास आमची पूर्ण फॅमिली झालेली आहे. आणि सरप्राईज कसं देणार आहोत आम्ही त्याला माहिती नाही, आम्ही जाणार आहोत आणि आम्हाला पण माहित नाही सगळ्या. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघत राहा. हे पोजर पण आमचा सगळ्यात बेस्ट सिद्धी तर पोजर. आता आज मला काय झालं माहित नाही. आणि जे की रेल्वे आम्ही लहान असताना पासून ना पुसदला रेल्वे चालू होणार होती तेव्हापासून आतापर्यंत काही जवळपास झालेली नाही आहे. होईल आम्ही आलेलो आहे आता डिग्रसला. एंट्री झालेली आहे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे दादा. बर्थडे बॉय साठी हॅपी बर्थडे म्हणा कमेंट मध्ये सर्वांनी. हॅपी बर्थडे. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दादा. हॅपी बर्थडे टू यू. आता चालते दादा. फटाफट केक कटिंग झालेली आहे. आता सर्व केक खाते. आता सरप्राईज आवडलेला आहे, फक्त नमूना धिंगाणा झालेला आहे. तर काहीच मी तुम्हाला सांगतो की गौनं पूर्ण सरप्राईजचा धिंगाणा केला. त्याला सांगितलं होतं दादाला घेऊन या, तेव्हा तू कॉल करशील मेसेज करशील, काहीच केला नाही. हा, तिचं ब्लॉग मध्ये लक्ष. जाऊ का मी? नाही जाऊ का? तिला या मी आलो ना फोटो काढायला. खाऊ पहिले म्हणून काढ. हॅपी बर्थडे. दादाला मोठा केक चारा संपवायला. आमचे कपडे खराब झाले. केक न आता सानूला लटकवायचे. दादा सरप्राईज कसं वाटलं सांग. एक नंबर बेस्ट. धन्यवाद. धन्यवाद. हे बाई काय करायला. साला और जीजू की नोकझोक चालू आहे. मटके म्हणतो का मला. हा गाईज, आम्ही इकडे आलेलो आहोत आणि रस्त्यावर थांबलेलो आहोत. जाता जाता दादाचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि आता आम्ही इथं थांबलेलो रस्त्याच्या बाजूला. व्हिडिओज काढत आहे, कोणी फोटो काढत आहे. असा आमचा एन्जॉयमेंट चालू आहे रोड साईडला.